बाळ्या स्पष्ट बोल ऐकू येते का? काय दिसत नाही आपल्याला ते फक्त महाराज मालिका एक द्या काहीतरी दे की होतं सगळं होतं बाबा उतर काहीतरी तिथे पुढे ते त्याच्या मला तुला कसं करायचं? बस का हलका मग खाली बस का बस का हा एक ग्रंथ द्या बरं मग तेच म्हणतोय मी थांबा थांब ग्रंथ थांब अनामेजर आणला आणला मालिका असली तर द्या. हा मालिका द्या रवी. खाली ते हात जरा पाठ मागे घे थोडं म्हणजे ठेवाय ते कुंडली कवरधार श्री ज्ञानदेव मंडलनाथ भगवान की जय प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय कपिवलय महारुद्र हनुमान की जय धर्म क्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका पांडवश्चैव किम कुर्वत संजय जेने पंढरी सारिखाची आपुला धामन गाव केला वैकुंठ धीपती विठ्ठल सखा सोयरा जोडियेला जो का भूतळवटी भक्त विरक्त विख्यात हा बोधला त्या श्री संत मानकोजी चरणी साष्टांग मी घातला लोकाभिराम मृणरंग धीरम राजीवनेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीता समारोपितवामभागं पाणुमासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं आता जैसा आहेसी तैसिया नमो तुझ श्रीरामराया तुझे मी कृपे रघुवर्या स्तुते वदवया सामर्थ्य उडाला तो उडाला कपिंद्र उडाला समुद्र लंघोनी लंकेत गेला लंकेत जाओनी विचार केला नमस्कार माझा त्या मारुतीला तरी झडझडून वहिला निघ ये भक्तीची वाटेला ग मग पावसी अव्यंग निजधाम माझे चालू असलेला हा असणारा सोहळा माघवारी पायदंडी सोहळा सौंदर्य ते श्री क्षेत्र पंढरपूर अनेक वर्ष झालं आपण या असणाऱ्या सोहळ्यामध्ये 24 वर्ष झाले या सोहळ्यामध्ये आपण अविरत भगवंताच्या सेवेसाठी किंवा जीवनाच्या उद्धाराच्या कल्याणार्थ आपण ही पंढरपूरची वारी करतो आणि विसाव्यासाठी किंवा असणाऱ्या दुपारच्या मुक्कामासाठी या ठिकाणी आपण विसावलो माडा ठिकाणी विसावल्यानंतर एक ज्ञानदान म्हणून थोडस असणार ज्ञानदानाची सेवा कारण बसल्यानंतर चर्चा असावी फक्त भगवंताच्या नामावरती किंवा त्याच्या चिंतनावरती काळ सारावा चिंतन आणि मग म्हणून थोडीशी असणारी एक ज्ञानदानाची सेवा म्हणून प्रवचनाची सेवा आपण प्रत्येक वर्षी या ठिकाणी करतो आणि प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या वहीवरती प्रवचन असतं आपण गेल्या वर्षी वही होती सांगा बरं कोणची वही होती काय माहित नाही माणसं तीच आहे ती ठिकाण तीच आहे सगळे तीच आहे गेल्या वर्षीची वही होती जेने संग्रामी हारू जिंतीला निवांत कवचाचा टाव कोडीला तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी पहिल्याच अध्यायामधली 200 क्रमांकाची ओवी आहे आणि या वर्षी 9व्या अध्यायामधली ओवी आहे 516 नंबरची तरी झड झडून वहिला निघ ये भक्तीची ये वाटेला ग मग पावसी अव्यंग निज धाम माझे भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात अर्जुना माझ्या भक्तीला लागायचं आणि माझ्या भक्तीला लागत असताना संसारामध्ये आपण आता एका जागेवरती जर मातीमध्ये बसलेला असलो तर तिथून उठतो आणि सगळं अंग झाडून उठतो तिथला कचरा तिथंच पडावा आणि तिथून आपण बाजूला निघतो तसं
ह्या संसारामधून अंग झाडून बाहेर निघायचं आणि माझ्या भक्तीला माझ्या वाटेला लागायचं. जैमिनी आश्रमेत ग्रंथामध्ये श्रीधर स्वामी सांगतायत जगतामध्ये सगळे दान श्रेष्ठ आहेत, पण त्याच्यामध्ये अन्नदान एवढं श्रेष्ठ आहे की अन्नदानासारखं दान नाही. उपवासामध्ये जर पाहिलं गेलं तर एकादशी सारखं दुसरं व्रत जगामध्ये श्रेष्ठ नाही. ज्या वेळेस यज्ञाचा घोडा निघालेला होता त्यावेळेस दुदुंबीचं युद्ध भगवंताबरोबर अर्जुनाबरोबर चालू होतं आणि त्या दुदुंबीच्या प्रधानानं सांगू लागला की रामचंद्र पूर्वी रामानं सुद्धा हा घोडा पकडलेला होता आणि तोही आमच्या बरोबर युद्धाला आलेला होता. त्यावेळेस त्या रणमंडळानं सांगितलेलं आहे की ज्यावेळेस भगवान श्री रामचंद्र युद्धाला आल्यानंतर ना आमच्या दुदुंबीनं त्या रामाला सुद्धा हरवलं आणि रामाला हरवून तो असणारा यज्ञाचा घोडा परत माघारी सोडवला. त्यावेळेस हनुमंतरायाला राग आला होता आणि हनुमंतरायाने सांगितलं बाबा जगतामध्ये जर पाहिलं गेलं तर अन्नासारखं दान नाही, व्रतामध्ये उपवासामध्ये एकादशी सारखं व्रत नाही, तसं जगतामध्ये जेवढे धनुर्धर आहेत त्या सगळ्या धनुर्धरामध्ये एकादशी भगवान श्रीरामचंद्रासारखं धनुर्धारी जगतामध्ये श्रेष्ठ नाहीये. पहिल्यांदा भगवान श्रीरामचंद्र आहे आणि दुसऱ्यांदा अर्जुन आहे. आणि मग असंच अन्नदानाचं महत्व सांगत असताना 2 मिनिटांमध्येच अन्नदानाचं सामर्थ्य सांगतो. म्हणजे अन्नदान केल्यावर देवाची भेट होते, देव प्राप्त होतो. महाराज काय केलं होतं? कोश धर्माचे सुपुत्र नागनाथ महाराजांनी काय केलं होतं? फक्त अन्नदान केलं आणि देवाला शोधण्यासाठीच अन्नदान केलं होतं. अन्नदानाचा दुसरा उपाय पर्याय नव्हता, फक्त देवाची भेट घडवणं एवढाच उद्देश मनामध्ये होता. कोश धर्माने एकदा आपल्या पप्पाला विचारलं, वडिलांना नागनाथांनी कोश धर्माला विचारलं, म्हणले पिताश्री मला दत्तात्रय महाराजांची भेटी घ्यायची तर कशी घ्यायची? त्यांनी सांगितलं आता दत्त देव भेटणं म्हणजे काय सोपं नाही. निधी परीस चिंतामणी ते न मिळते अवचटपणी. निधी असेल, परीस असेल, चिंतामणी असेल, ती असणारे साय असं करून भेटत नाही, ते अचानक भेटतात. तसंच दत्तात्रय महाराज सुद्धा अचानक भेटत असतात. ते काय तू शोधायला गेला आणि तुला सापडले भेटणार नाही. तू सायास प्रयत्न केले, अथाक प्रयत्न केले, आयुष्यभर जरी झटला दत्तात्रयांच्या भेटीसाठी तरी ते भेटणार नाही. जर तुझ्या प्रारब्धामध्ये असेल, नशिबामध्ये असेल तर ते सहज भेटून जातात. पण नागनाथांचा निश्चय होता आपल्याला दत्तात्रय महाराजांना भेटायचं म्हणजे भेटायचं, काही जरी झालं तरी भेटायचं. वडिलांना सांगितलं महाराज मी आता घर सोडून चाललोय आणि जेव्हा मी माघारी येईल तेव्हा दत्तात्रय महाराजाची भेटच घेऊन येईल. सांगितलं आता जा, देव शोधायला चालला तर जा म्हणले. मग त्यांनी आधी दत्तात्रय महाराजांची सगळी चौकशी केली. दत्तात्रय महाराज कुठं कुठं जातात? काशीला असतात, कोल्हापूरला असतात, मातापूरला असतात, पांचाळेश्वरला असतात आणि मावळगडावरती असतात. 5 क्षेत्र दत्तात्रय महाराज रोज फिरतात. मग ही 5ही तीर्थक्षेत्र फिरून फिरून कोल्हापूरमध्ये नागनाथ महाराज आल्याबरोबर तिथल्या गावातल्या लोकांना विचारलं नागनाथांनी, म्हणले या गावामध्ये दत्तात्रय महाराज येतात असं आम्ही ऐकलंय. ते म्हणले येतात. मग कुठे दत्तात्रय महाराजांचं घर नंबर कुठं राहतात सांगा म्हणले. ते म्हणले येड लागलं काय तुला? दत्तात्रय महाराज काय फोन नंबर आणि घरपत्ता देऊन जातात का? दत्तात्रय महाराज या गावामध्ये येतात, इथं भिक्षा मागतात आणि निघून जातात. आणि ते प्रगट येत नाहीत, गुप्त रूपाने येतात. ते कुणाच्याही रूपामध्ये येतात आणि ते कुणाच्या रूपामध्ये येतात, कसे येतात आजपर्यंत कुणालाही कळलं नाही. नागनाथ महाराजांनी ऐकलं की याच गावामध्ये भिक्षा मागतात आणि नागनाथांनी गावकऱ्यांना विचारलं जर या गावामध्ये जर त्यांना कुणीच भिक्षा दिली नाही तर गावकऱ्यांनी सांगितलं ती बाहेरच्या गावामध्ये कुठंच खात नाही. ह्या गावामध्ये भाजी भाकरी मिळू दे नाहीतर शिळे तुकडे भेटू दे तेच घेतात. बाहेरच्या गावामध्ये पंचपक्वान्नाचं जरी कुणी दिलं तरी दत्तात्रय महाराज तिथलं अन्न सेवन करत नाही, ते विटाळासारखं मानतायत. नागनाथ महाराजांनी तेवढाच मुद्दा पक्का मनामध्ये ठरवला, आता आपण एकच करायचं, गावामध्ये चुलच भेटू द्यायची नाही. सगळ्याला आपण जेवण द्यायचं आणि जेवण देऊनच आपण सिद्धीचं अन्न बनवायचं, सगळ्या गावकऱ्याला जीव घालायचं. एकाही घरामध्ये चुलच पेटू द्यायची नाही.
अशा प्रकारचा विचार नागनाथांनी केला आणि त्या कोल्हापुरामध्ये देवीच्या मंदिरामध्ये गेले. भव्य दिव्य महालक्ष्मीचं मंदिर होतं आणि तिथले एका पुजाऱ्याला भेटले आणि पुजाऱ्याला भेटल्याबरोबर पुजारी धार्मिक होता. त्यानेही विचार केला आलेले आहेत महाराज, 4 दिवस आपल्या इथं राहायचं म्हणतात तर राहू द्या. मग पुजाऱ्याने नागनाथांना जेवण दिलं, 4 दिवस त्यांची राहण्याची व्यवस्था केली. 4 दिवस त्या ठिकाणी नागनाथ महाराज राहिले, त्यांच्या इथं जेवले. आणि एक दिवस नागनाथांनी पुजाऱ्याला सांगितलं, म्हणले मला गाव जेवण द्यायचंय. पुजाऱ्यांनी सांगितलं महाराज चेष्टा का करायला लागला, तुम्ही आमच्या इथं भाड्यानं राहता, मेस लावून खाता, आम्ही भाडंही मागत नाही, मेसचे पैसेही घेत नाही, आणि तुम्ही गाव जेवण द्यायचं म्हणता. तुम्हीच आमच्या इथं भाड्यानं राहता, तुम्ही गाव जेवण कसं देणार आहोत. नागनाथांनी सांगितलं मी देतो म्हणले गाव जेवण, फक्त तुम्ही सगळी व्यवस्था करा, भांडी आणणं, अन्नसत्र उभा करणं, मंडप उभा करणं, अन्न स्वयंपाक बनवणं, वाळणं, हे सगळं तुम्ही करा म्हणले. मी तुम्हाला अन्न सगळं गहू धान्य जी काय असेल पदार्थ ते सगळं पुरवतो. मग नागनाथ महाराजांना बालपणीच दत्तात्रय महाराजांनी एक सिद्धी प्राप्त करून दिली. अष्टमहासिद्धी आहेत, त्यातली महिमा नावाची सिद्धी प्राप्त करून दिलेली होती. आणि ती सिद्धी अशी होती, नागनाथ महाराजांनी फक्त जमिनीवरती हात ठेवला, पदार्थाचं नाव घेतलं की पदार्थाचा ढिगारा त्या ठिकाणी प्राप्त होत होता. मग नागनाथ महाराज आपल्या घरामध्ये गेले आणि खोलीमध्ये जी खोली त्यांना राहायला दिलेली होती पुजाऱ्यानं, त्या खोलीमध्ये गेले, जमिनीवरती हात ठेवला आणि कोरड्या धान्याचं नाव घेतलं. सगळे असणारी धान्य तिथं, गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, तांदूळ असेल, अनेक धान्य, त्या असणाऱ्या धान्याचा ढिगारा खोली भरून धान्य तिथं तयार झालं. आणि लगेच पुजाऱ्याला आणलं, दाखवलं हे धान्याच्या राशी आहेत. आता गावामध्ये कुठल्याच गावामध्ये चूल पेटवलीची नाही, सगळ्या गावाला भोजन जेवढं न्यायचंय तेवढं असणाऱ्या गावकऱ्यांना एकदा जीव दे, 2दा जीव दे, 3दा जीव दे, तर दिवसभर जीव दे, जेवण दे म्हणले. कोणालाही अडवायचं नाही, कोणी जरी आला तरी बंधन करायचं नाही. मग लगेच पुजाऱ्यांनी 4-5 लोक बोलून आणली, दारामध्ये मंडप टाकला, त्या लक्ष्मीच्या देवळामध्ये अन्नसत्र मांडलं गेलं. आणि नागनाथ महाराज अन्न पुरवण्यासाठी होते. रोज पंचपक्वान्नाचं जेवण बनत होतं, बनवण्यासाठी माणसं होती आणि गावातल्या लोकांनाही ते असणारं आयतं जेवण मिळत होतं. त्यामुळं कुणी घरामध्ये चुलही पेटवत नव्हती. सगळेजण लहान लेकरासहित म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळेजण येत होते आणि ते असणारं अन्नदानाचं सेवन करून घेऊन जात होते. कोणी एकदा यायचं, 2दा यायचं, कोणी डबे बांधून घरी घेऊन जायचं, कोणी तर काय केलं ते आपण म्हणत नाहीत का, भेटतंय तर हात धुवून घ्यायचं. काही लोकांनी घरामधनं रिकामे पोती आणले आणि जे धान्य होतं, गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, ते सगळं धान्य पोती भरून आपल्या घरामध्ये नेऊन साठवत होते, जमा करत होते. नागनाथ महाराजांनी सांगितलं होतं काय न्यायचं ते नेऊ दे, बंधन कोणालाच करायचं नाही. मग 1 महिनाभर अन्नसत्र चाललं. मग सगळे लोक आले, जेवून चालले, पण इकडे दत्तात्रय महाराज सुद्धा भिक्षेसाठी आले आणि वेगवेगळ्या रूपामध्ये ती भिक्षा मागू लागले. मागितल्यानंतर ना गावातल्या लोकांनी सांगितलं महाराज लक्ष्मीच्या मंदिरामध्ये पंचपक्वान्नाचं जेवण चालतंय, तुम्ही कोरड्या भिक्षेसाठी असणारी भिक्षा मागायला लागला, जावं म्हणले तिथं तुम्हाला पोटभर जेवण मिळेल. पण दत्तात्रय महाराजांनी ऐकून होते पण ते जात नव्हते, कारण ते तयार अन्न कधीच घेत नव्हते. दत्तात्रय महाराजांचा नियम होता कोरडं अन्न घ्यायचं, ते अन्न घ्यायचं, काशी क्षेत्रामध्ये जायचं, तिथं बनवायचं, जेवण करून तिथं असणारं भोजन सारायचं, महादेवाचं भेट घ्यायची, ही त्यांचा नियम होता. त्यामुळे त्या गावामध्ये सुद्धा बनवलेलं अन्न महाराज घेतच नव्हते. मग कोरडं अन्न हे कोणी देत नव्हतं, कारण कोणाच्या घरामध्ये काय नव्हतं, शिळं पाळं तरी कुठून असणार आहे, चूलच पेटली नव्हती महिनाभर, त्याच्यामुळे कोणीच काही देत नव्हतं. मग 1 महिना झाल्यानंतर ना नागनाथ महाराजांनी गावकऱ्यांना विचारलं, म्हणले बाबा गावामध्ये कोणी असा व्यक्ती मागण्यासाठी येतोय का? गावातल्या लोकांनी सांगितलं महाराज 1 जण येतोय, तो येतोय मागतोय, पण आम्ही नाही दिले की तो निघून जातोय. आम्ही तुमचा पत्ता सांगितला, नाव सांगितला, तरी सुद्धा ते ठिकाणी येत नाहीत. मग नागनाथ महाराजांनी 5-50 लोक गावामध्ये लोकांपाशी जे काही अन्न आहे, सिद्धीचं अन्न 5-50 गावातल्या लोकांकडे दिलं, तुम्ही घरामध्ये हे अन्न घेऊन जावा आणि दत्तात्रय महाराज आलं की हे अन्न तुम्ही द्या.
मग ठरल्याप्रमाणे पुन्हा दुसऱ्या दिवशी दत्तात्रय भगवान परमात्मा आले, वेगळ्या रूपामध्ये भिक्षा मागू लागले आणि त्यांनी सिद्धीचं अन्न त्यांना वाढलं. पण सिद्धीचं अन्न दत्तात्रय महाराजांनी ओळखलं. आता ही दत्तात्रय महाराजांनी दिलेली विद्या आहे, त्यांच्यापासूनच ही विद्या प्राप्त झालेली होती नागनाथांना. मग त्यांनी ओळखल्याबरोबर ते अन्नाला नकार दिला, घेतलं नाही, निघून गेले. पुन्हा दुसऱ्या दिवशी नागनाथ महाराजांनी त्या ज्या गावामध्ये सिद्धीचं अन्न दिलं होतं त्या गावातल्या घरातल्या लोकांना बोलून घेतलं. त्यांनी सांगितलं, अन्न घेतलं नाही. मग पुन्हा तिसऱ्या दिवशी नागनाथ महाराजांनी सांगितलं, आता हे बघा, आता जर मागायला कुणी बी आला तरी फक्त मला कळवा, त्याला वाढवू नका, जाऊ देऊ नका, त्याला थांबवून ठेवा आणि मला कळवा. मग लगेच दुसऱ्या दिवशी पुन्हा दत्तात्रय महाराज आले. मागण्यासाठी आल्याबरोबर गावकऱ्यांनी लगेच तिसऱ्या एका लहान मुलाकडे निरोप दिला, जावं म्हणले नागनाथ महाराज अन्न क्षेत्रामध्ये आहेत, महादेव देवीच्या मंदिरामध्ये जाऊन बोलवून घेऊन या. आणि लगेच एक जण गेला, दत्तात्रय नागनाथ महाराजांना बोलवून घेऊन आले. आणि तो जो मागण्यासाठी आलेला होता, नागनाथ महाराज त्याच्या पाया पडले आणि पाया पडून ढसढसा रडू लागले, महाराज लहानपणी भेटला होता मला आणि माझं नाव विचारून गेला होता आणि तुमच्या भेटीसाठी एवढा सगळा साया अथक प्रयत्न आहे. आणि मग त्याचा असणारा प्रेम आणि जिव्हाळा पाहिला गेला आणि दत्तात्रय महाराजांनी आपलं स्वरूप प्रगट केलं. फक्त अन्नदानाच्या जीवावरती दत्तात्रय महाराजांची भेट घडवून घेतली. आपला दुसरा मुद्दा आहे एकादशीचा. एकादशीचंही 2 मिनिटांमध्ये सांगतो. अन्न समान नसे दान, व्रत नसे एकादशी समान. एकादशी जगातामध्ये एवढी पुण्य पावन आहे. सूर्यवंशामधला राजा आहे रुक्मांगद, आणि त्या रुक्मांगद राजा भगवान श्री विष्णूचा तो भक्त होता, निस्सिम भक्त होता. आणि त्याच्या असणाऱ्या फुलांची बाग होती रुक्मांगद राजाची. आणि तो रुक्मांगद राजा रोज नवीन फुलं आणून भगवान श्री विष्णूची पूजा करत होता. इंद्राला टेन्शन आलं, हिनं जर भगवंताची पूजा केली आपलं इंद्रपद जाऊ शकतं. म्हणून इंद्रानं गंधर्वाला पाठवलं, विमान घेऊन खाली जावा त्याच्या पुष्पवाटिकेमध्ये आणि त्याची सगळी पुष्प फुलं चुरून आणा, त्याला पूजेसाठी फुलं मिळूच द्यायची नाहीत. इंद्रानं ठरवलं, गंधर्वाला पाठवलं. गंधर्वाने विमान घेतलं, सूर्य ते असणाऱ्या रुक्मांगद राजाच्या नगरीमध्ये आले. आल्याबरोबर सगळे असणारी फुलं पहाटे सगळी फुलं चुरून घेऊन जात होते. मग 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, रुक्मांगद राजाला पूजेसाठी फुलं मिळायला गेली. त्यानं लगेच असणाऱ्या जी काय माळी होते फुलं राखण्यासाठी, जी काय बागायत राखण्यासाठी ते रक्षणदार ठेवलेले होते, त्यांना बोलवलं. फुलं कुठे जातात म्हणले, तुम्हाला काय फुकटच्या पगार देतोय का मी? रोज 3 दिवस झालं मला आज भगवंताच्या पूजेसाठी फुलं नाही. मग त्या जे काय राखणदार होते त्यांनाही आवड वाटले, म्हणले बरोबर आहे, फुलं रोज जातात कुठं? संध्याकाळी फुलं असतात आणि सकाळी फुलं गायब होतात. मग त्यांनी विचार केला, आज आपण रात्रभर राखण ठेवायचं आणि कोण फुलं चोरतंय त्याचा शोध लावायचा. मग ते असणारे माळी जागे राहिले आणि बागेच्या अवतीभोवतीने सगळे असणारे 4-5 लोक त्या ठिकाणी राखणदार थांबले. आणि बरोबर पहाटेच्या टायमाला ते गंधर्वाचं विमान आलं. त्यांनी फुलं तोडली आणि तोडल्याबरोबर विमानामध्ये बसणार, पण त्यांचं विमान बिघडलं. विमानात चालू व्हायला गेलं, त्यांचं विमान आकाशामध्ये उडानच गेलं. तेवढ्या वेळामध्ये ते असणाऱ्या रक्षकांनी आलं, त्या गंधर्वाला पकडलं आणि ते असणाऱ्या रुक्मांगद राजाला सांगितलं, ही असणारी तुमची फुलं चोरणारी आहे. मग राजा त्या बागेमध्ये आले. गंधर्वांना विचारलं, का बाबा मागून न्यायची, मी काय दिली नसती का तुम्हाला? काय तुम्हाला फुलं पाहिजे होती ती मागून न्यायची होती, असं चोरी करून कशाला घेऊन जाता? त्यांनी सांगितलं, आम्ही इंद्राचे आज्ञेदार आहे, आम्हाला इंद्रदेवानं जे सांगितलंय ते करावं लागतंय म्हणले. आम्ही स्वर्गवासी आहेत, आम्ही काय पृथ्वी तलावरची राहणारे नाही. आणि आम्हाला फुलं न्यायची म्हणजे काय, आम्हाला काय तिथं पारिजातक असणारे वृक्ष आहे त्या स्वर्गामध्ये, आम्हाला फुलाला काही कमी नाही. पण इंद्राच्या आज्ञेवरनं आम्हाला ही सगळी फुलं घेऊन जावे लागतात म्हटले. तर ठीक आहे म्हणले, असू द्या. मग आता काय, आमचं विमान बंद पडलंय, आम्हाला स्वर्गात जायचंय पण जाताही नाही. गंधर्वाने सांगितलं, मग आता काय रुक्मांगद राजाने विचारलं, आता पर्याय काय आहे, तुम्ही स्वर्गाला कसं जाणार? त्यांनी सांगितलं, आता बाबा तुमच्या गावामध्ये जर कोणी काल एकादशी झालेली आहे आणि ते एकादशी व्रताचं जर पुण्य या विमानाला जर अर्पण केलं तर आमचं विमान गंधर्व नगरीमध्ये स्वर्गामध्ये जाऊ शकतं. रुक्मांगद राजाला एकादशीच माहिती नव्हती महाराज कसली असते ती, त्याने कधी केलीच नव्हती आणि गावामध्ये पण कोणी एकादशी करीत नव्हतं.
मग राजाने सांगितलं आमच्या गावामध्ये एकादशी करणारे कुणीच नाही म्हणले. बघा एखादं तरी बघा, कारण एकादशीचं पुण्य भेटल्याशिवाय विमान इथनं उडणार नाही आणि आम्ही गंधर्व लोकाला स्वर्ग लोकाला जाऊ शकणार नाही. चुकून जरी कुणाचा तरी उपवास घडला असेल तुमच्या गावामध्ये काल, बघा म्हणले चौकशी करा. मग गावामध्ये दौंडी पेटवली, म्हणले काल जो कोणी उपवासी राहिलेला होता त्यानं या असणाऱ्या फुलाच्या बागेमध्ये या. कोणीच आलं नाही महाराज, सगळी पोटभर जेवलेली होती, कोण येणार आहे. पण एक व्यक्ती आला आणि त्याने रुक्मांगद राजाला सांगितलं आमच्या घरामध्ये झालंय सासू आणि सुनाचं भांडण. सून रुसून रानामध्ये गेले, ती दिवसभर शेतामध्ये बसली, तिनं काही खाल्लेलंच नाही. संध्याकाळ जरी झाली ती घरीच आलेली नव्हती, काल दिवसभर तिनं काहीच खाल्लेलं नाही. मग रुक्मांगद राजाला रथ पाठवला, जावं म्हणलं तिची सून कुठं आहे तिला घेऊन या. मग ती शेतामध्ये रुसून बसलेली होती, सासूसून तिचं भांडण झालं होतं चहावरनं, त्याच्यामुळे ती रुसून बसलेली होती. दिवसभर तिनं काही खाल्लेलं नव्हतं. मग रुक्मांगद राजानं असणारं विमान त्या रथ पाठवला आणि तिला घेऊन आली त्या सुनेला आणि विचारलं काल तू काय खाल्लं. म्हणजे काही नाही, दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी उपवास आहे, काही खाल्लेलं नाही, ये म्हणले. मग तिच्या हातामध्ये तांब्या दिला आणि काल जे तू उपवास काढलेला आहे त्या उपवासाचं असणारं पुण्य ते विमानावरती सोडल्याबरोबर ते विमान चालू झालं आणि विमान गंधर्व नगरीला निघून गेलं. म्हणजे चुकून जरी एकादशी घडली तरी सुद्धा असणारं ते विमान चालू शकलं आणि तेवढ्याच प्रभावानं ते विमान गंधर्व नगरीला गेलं. हे रुक्मांगद राजाच्या लक्षामध्ये आलं. मग रुक्मांगद राजानं दौंडी पेटवली नगरामध्ये. हे बघा आत्तापासून येणारी एकादशी कोणती आहे, माघ, आणि आतापासून येणारी जी एकादशी करत नाही त्यांनी कोणीही असू दे आपल्या नगरीमध्ये एकादशी दिवशी अन्नप्राशनच करायचं नाही, निरंकारी उपवास करायचा आणि एकादशीचं व्रत करायचं. द्वादशी दिवशी पोटभर जेवायचं. रुक्मांगद राजानं दवंडी पेटवली गेली आणि त्या दिवसापासून रुक्मांगद राजानं व्रत एकादशीचं केलं. एवढं कठोर केलं पुन्हा भगवंताला टेन्शन आलं. एवढं कठोर असणारं एकादशीचं व्रत केलं त्याला. पुन्हा मग भगवंताने विचार केला याची परीक्षा आपण घ्यायला पाहिजे. व्रत करतोय, एकादशी करतोय, भगवंताची माझी पूजाही करतोय, पण याची परीक्षा आपण घ्यावी लागेल. म्हणून परीक्षा घेण्यासाठी पुन्हा भगवंतानं मोहिनीचं रूप धारण केलं. कारण भगवंत चतुरातु शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, अतिशय चतुर असणारा भगवान परमात्मा आहे. मोहिनीचं जगामध्ये सगळ्यात सुंदर मोहिनी आहे महाराज. कारण मोहिनीमध्ये एवढं सामर्थ्य आहे, भस्मासुराला फसवते. ते भस्मासुराला फसवण्याचं ताकद त्या मोहिनीमध्ये आहे. मोहिनी तिसरी कोणी नाही, भगवान परमात्मा आहे, भगवान श्री विष्णू आहे. आणि मग मोहिनीचं वेश धारण करून भगवान परमात्मा आला आणि एकादशी दिवशी रुक्मांगदाचा मुलगा धर्मांगद, त्या धर्मांगदाचं शिर तिनं मागितलं गेलं आणि रुक्मांगद राजानं एकादशीचं व्रत मोडू नये म्हणून आपल्या मुलाचं शिर अर्पण केलं. पण एकादशीचं व्रत पाळलं गेलं. लगेच नाथ महाराजांनी रामायणामध्ये ओवीच लिहून टाकली, रुक्मांगद धर्मांगदेशी व्रत पाळून एकादशी, नगरी नेली वैकुंठाशी, झाले जगासी उपकारी. अशा पद्धतीने एकादशीचं व्रत होतं ते त्यांनी परिपूर्ण केलं. अन्नदानाचं महत्व आहे. माझी जी ओवी सांगायची होती ती असणारी ओवी हीच आहे की तुम्ही असणाऱ्या भगवंताच्या भक्तीला लागा. झालेली सेवा तुम्हा सर्व संतांच्या चरणी अर्पण, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, हे तर माझे जीव उरले पाईकपण. पुंडली कौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार, पंढरीनाथ भगवान की जय. आता विश्वात्मके देवे, येणे वाक्यते तोषावे, तोषोनी मद द्यावे पसाय गाणे. जे कळांचे व्यंकटी सांडो, तया सत्करी मिरती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षतु सकळ मंगळी, विश्वनिष्ठेची मांदियाळी, अनवरत भूमंडळी चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, चंद्रविजय लांछन
अखंड एका पहिना हे सदाई सज्जन सूर्य किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी ती लोकी तुझो अधिकृती अखंडित आणि ग्रंथ पचिते विशेष नव्हे दृष्टा दृष्टीचे ओवाळणं एक म्हणे शेराव आवैराण बसाओ देवरी नाम देव सुयाचा देवरी नाम देव सुयाचा देवरी नाम देव सुयाचा आज आपल्या या दिंडीमध्ये आपल्या दिंडीचे वेणेकरी सावंतबाबा त्यांचे पुत्र श्रीहरी अशी लेकरी जन्माला यावी कुळकन्या पुत्र होते जे सासू तयार झाले वाटे देव त्याच्या कामानिमित्त त्यांना येणं होत नाही पण तरी सुद्धा येऊन आपल्याला ते झडझडून सगळे कामधंदे सोडून सुद्धा या ठिकाणी येऊन त्यांनी आपल्याला शुद्ध असं प्रवचन सांगितलं किंवा एकादशी करा तरी आपण करत नसलो तरी आता हितनं तरी आता तरी पुढे हात ठेवू दे आणि नका करून असं आयुष्यात आपण सर्वजण दिल्लीला आलो म्हणजे झडझडून व्हायला नाही भक्तीच्या वाटेला कांदा हे सगळं सोडून आपण या ठिकाणी आलो जडजडून म्हणजे कुत्र जसं फडफडतं तसं आपण फडफडून इकडं वारीला आलो नाही म्हणून सर्वांचं श्रीहरीचं या दिंडी मार्फत स्वागत त्यांना भगवंत अशीच सद्बुद्धी देऊ अशी आपण माऊलीच्या प्रार्थना